किरणोत्सव, श्री महालक्ष्मी किरणोत्सव, श्री महालक्ष्मी किरणोत्सव. तांत्रिक संकल्पना अमर कुपटे. नमस्कार भक्तगण हो, नमस्कार. पृथ्वीवर अधिराज्य गाजवलं अशा भ्रमात असणारे आपण मनुष्य प्राणी. भ्रमात हा शब्द यासाठीच वापरला कारण विज्ञान तंत्रज्ञान हे आपणच निर्माण केलं आणि आपल्या अधिकारातही ठेवलं. अनेक वेळा निसर्गालाही आपल्या अखत्यारीत ठेवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. काही प्रमाणात आपण त्यात यशस्वीही झालो, पण काहीच प्रमाणात. म्हणूनच काही गोष्टींचं अजूनही आपल्याला अप्रूपच वाटतं. मग हा निसर्ग निर्माण कसा झाला, कोणी निर्माण केला, का निर्माण केला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि मग आपल्याला आठवतो तो ईश्वर, परमेश्वर, जो निरंतर अनाकलनीय आहे. आणि म्हणूनच आपल्या आसपासच्या अनेक घटना प्रसंग घडतच असतात, त्याही अनाकलनीयच. तिथूनच निर्माण होते श्रद्धा, भक्ती आणि यातीलच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजेच कर्मीर स्थित श्री महालक्ष्मी, साक्षात अंबाबाई आणि तिचा श्रद्धापूर्ण अनुभवला जाणारा किरणोत्सव. खरंच श्री महालक्ष्मीचा हा किरणोत्सव अनाकलनीयच आहे. करवीर नगरीत कधीतरी प्राचीन काळी बांधलेल्या या भव्य आणि दिव्य लेण स्वरूपातल्या मंदिरात अत्यंत खोलवर असणाऱ्या या गाभाऱ्यातल्या महालक्ष्मीच्या सुस्वरूप मूर्तीला हे सूर्यकिरण स्पर्श करतात तरी कसे? आहे ना अनाकलनीय? काय असेल चमत्कार? सांगतो. पुराण काळात ऋषीमुनींच्या एका यज्ञाची सांगता करण्यासाठी यज्ञश्रेष्ठीची गरज होती आणि हे यज्ञश्रेष्ठी शोधण्याचं कार्य सोपवलं ते भृगु ऋषींच्याकडे. प्रथम भृगु ऋषी गेले साक्षात शंभू महादेवाकडे, पण पार्वतीसोबत सारीपाट खेळण्यात गुंतलेल्या महादेवांनी भृगु ऋषींच्याकडे दुर्लक्षच केलं. तिथून भृगु ऋषी साक्षात ब्रह्मदेवाच्या दालनात विनंती करण्यासाठी पोहोचले. परंतु रंभा मेनकाच्या नृत्याविष्कारात गुंग झालेल्या ब्रह्मदेवांच्याकडूनही भृगु ऋषी दुर्लक्षितच झाले. अपमानित भृगु ऋषी साक्षात विष्णुदेवांकडे पोहोचले. परंतु महालक्ष्मीकडून पाय चेपून घेत असलेल्या विष्णुदेवांचंही लक्ष भृगु ऋषींच्याकडे गेलंच नाही. म्हणूनच अशा अपमानास्पद वागणुकीनं क्रोधित झालेल्या भृगु ऋषींनी साक्षात विष्णुदेवाच्या छातीवर लताप्रहार केला. विष्णूंची छाती म्हणजे साक्षात श्री महालक्ष्मीचं निवासस्थान आणि म्हणूनच श्री महालक्ष्मी रुष्ट झाली आणि अज्ञातवासात निघून गेली. विष्णुदेवांनी आपल्या प्रिय महालक्ष्मीला शोधण्याचं काम सूर्यदेवांना दिलं आणि सूर्यदेवांनी साक्षात श्री महालक्ष्मीचा आपल्या किरणचक्षुनी शोध घेतला. त्या किरणचक्षूंचा साक्षात श्री महालक्ष्मीला झालेला दिव्य स्पर्श म्हणजेच हा पवित्र श्री महालक्ष्मी किरणोत्सव. अरे 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 काय झालंय? हे सूर्यकिरण अचानक लुप्त का झाली? श्री महालक्ष्मीच्या मनोहारी मुखाला ते आता स्पर्श का करत नाहीये? हा पवित्र किरणोत्सव पूर्णत्वाला आता जात का नाहीये? कोणाची दृष्ट लागली याला? मित्र, विचार कसला करताय? ही कोणाची दृष्ट नव्हे तर ही आपल्याच कर्माची फळ आहे. अहो, आपल्या स्वार्थापोटी आधुनिकता आणि पुढारलेपण जोपासण्यासाठी ही सिमेंटची जंगलं उभी करण्यात आपण मशगूल झालो आणि विसरूनच गेलो आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली परंपरा. याच सिमेंटच्या भिंती आणि या इमारती साक्षात सूर्यदेवाच्या किरणांच्या श्री महालक्ष्मीला होणाऱ्या दिव्य स्पर्शाळ आपण सामान्य माणसंच येत असू तर किती घोर पाप आहे हे. म्हणूनच मनाचा मोठेपणा दाखवून या भिंतींना दूर करून सूर्यकिरणांना जर वाट करून दिली तर पुन्हा हा श्रद्धापूर्ण, मनोरम्य, भक्तिमय श्री महालक्ष्मी किरणोत्सव आपल्यासारख्यांना किती आत्मीयतेनं अनुभवता येईल.
हाच श्री महालक्ष्मीचा किरणोत्सव युगानुयुग अखंड अविरतपणे सतत होत राहो हीच श्री महालक्ष्मीच्या चरणी विनम्र प्रार्थना. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोडात सारी आई कृपा करी माझ्यावरी